ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट केलाय आणि या फोटोनंतर भाजपचे नेते राऊतांवर तुटून पडलेत। यात बावनकुळे हे मकाऊमध्ये असणाऱ्या मकाऊ व्हेनेशियन या कॅसिनोत जुगार खेळत आहेत असा दावा या फोटोतून करण्यात आलाय। इतकंच नाही तर त्यांनी तिथं तब्बल 3.5 कोटी रुपये उडवलेत असा सुद्धा आरोप राऊतांनी बावनकुळेंवरती ठेवलाय। यावर बावनकुळेंनी आणि भाजपच्या नेत्यांनी बराच खुलासा केला। तिथं ते जेवणासाठी गेलेले तर राऊतांनी चुकीचा फोटो ट्विट केलाय वगैरे वगैरे असे खुलासे भाजपकडून करण्यात येत आहेत। त्यामुळे बावनकुळे यांचे फोटो हे कुठून आले याविषयी सध्या तर्कवितर्क सुरू आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे हे वादात सापडण्याची या 2 महिन्यातील ही दुसरी घटना आहे। यापूर्वी पत्रकारांना पार्टीला घेऊन जा असं म्हटल्याने बावनकुळे यांच्या भोवती वादाचे कोंडाळे तयार झाले होते। तर त्याच्याही आधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर कार्यक्रमात केलेल्या जागांच्या वक्तव्यावरून त्यांना वादाला सामोरं जावं लागलं होतं। मात्र जर का आपण या गोष्टी बारकाईने बघितल्या तर या सगळ्या वादामध्ये एक साम्य दिसून येतं। बावनकुळे यांनी केलेली ही वक्तव्य एखाद्या जाहीर सभेतील नसून भाजपच्या अंतर्गत मुख्य पदाधिकारी बैठकीतील आहेत। या बैठकीतून हे व्हिडिओ जर तात्काळ मीडियाजवळ तर पोहोचलेच होते, तर कॅसिनोतील फोटोंवेळी तर बावनकुळे यांचं कुटुंबीय त्यांच्या सोबत दिसते। हे फोटो तात्काळ संजय राऊतांजवळ पोहोचलेत आणि हे सगळं पाहता बावनकुळे यांना जवळचा कुणी शत्रू आहे का असे प्रश्न आता विचारले जात आहेत। जेव्हा जेव्हा बावनकुळे यांनी पक्षांतर्गत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय त्यावेळीच त्यांची काही वक्तव्य आणि फोटो ही माध्यमांकडे आली आहेत। म्हणजेच पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि दिवंगत गिरीश बापट यांसारख्या नेत्यांच्या वैयक्तिक भेटी असतील किंवा भाजपचे एकेकाळी नाराज असलेले पदाधिकारी असतील आणि त्यांच्या घेरी घेतलेल्या त्यांच्या भेटी, त्यामुळे बावनकुळे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्याचं प्रथम दर्शनी तरी दिसून येते। प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरही बावनकुळे यांनी राज्यभर दौरे सुरू केलेत। भाजपच्या मीडिया आणि IT सेलमध्येही बावनकुळे यांनी अधिक लक्ष घातले। तर भाजपच्या मिशन 2024 ची टीम असेल किंवा राज्य कार्यकारिणीची असेल तिथं ते स्वतःच्या मर्जीतले पण पक्षाच्या हिताच्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लावतायत। गेल्या अनेक वर्षात भाजपच्या तळागाळातील काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला राज्य कार्यकारिणीत स्थान मिळालं ही सुद्धा भावना संघ परिवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये होती। तर जे काम चंद्रकांत पाटील यांना जमलं नाही तो पंगा बावनकुळे यांनी घेऊन दाखवलाय आणि त्यावेळी पक्षातील अनेक समर्थक दुखावले गेले होते ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। तर त्याही पेक्षा या राज्य कार्यकारिणीच्या नावांना दिल्लीत मान्यता मिळाली हा राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांना एक इशारा होता। त्यातच विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि भाजपच्या सगळ्याच नाराज पदाधिकाऱ्यांची मोठ बांधण्याचं काम बावनकुळे हे करत होते आणि या सगळ्या घडामोडी होत असताना बावनकुळे यांचा मार्ग सोपा नाही हे जाणवू लागलं होतं आणि तेच झाले आणि यामुळेच असं दिसून येतंय की बावनकुळे आता अडचणीत येऊ लागलेत। असो, ही त्यांची पक्षांतर्गत बाब झाली। मात्र हा मसाला पक्षांतर्गत कोणी पुरवला आहे का आणि याचा बावनकुळे आणि दिल्लीश्वरांना बारकाईने शोध घ्यावा लागेल हे मात्र नक्की आहे। आता याबाबत तुमचं असणारं मत हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।